21 जुलै रोजी एनडीएच्या संसदीय पक्षाची बैठक बोलावण्यात आलेली आहे। सकाळी 9:30 वाजता पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। पश्चिम बंगाल आणि आसाममधील प्रचंड विजयाबद्दल पंतप्रधान मोदींचं अभिनंदन केलं जाईल। एनडीएचे नवीन सदस्य म्हणून एनसीपीआयचे 20 खासदारही उपस्थित राहण्याची शक्यता आहे। टीएमसी मधून फुटून एनसीपीआयमध्ये सामील झालेल्या 20 खासदारांनी एनडीएला आपला पाठिंबा जाहीर केलाय। ते लोकसभेमध्ये एनडीएच्या खासदारांसोबत बसतील। शिवसेनेचे 6 बंडखोर खासदारही एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहतील। पावसाळी अधिवेशनाच्या रणनीतीवरती चर्चा होणार आहे। रामराजे शिंदे या संदर्भातली अधिक माहिती देतात। राम, बिलकुल, कारण विधेयक येण्याच्या अगोदरच ही सगळ्यात महत्वाची बैठक असणार आहे एनडीएची आणि एक प्रकारे शक्ती प्रदर्शन पण असणार आहे की किती संख्याबळ एनडीएकडे आहे हे सुद्धा दाखवण्याचा एक प्रयत्न केला जाणार असणार आहे। आणि या बैठकीला एनसीपीआय मध्ये जे टीएमसीचे 20 खासदार आले ते असतील, उद्धव ठाकरे या गटामधून आलेले, एकनाथ शिंदेकडे आलेले खासदार उपस्थित असतील, शिवाय घटक पक्ष सुद्धा असतील आणि त्याचबरोबर आम आदमी पक्षाचे जे खासदार सोबत आलेले आहेत तर ते सुद्धा असतील। त्यामुळे एकंदरीतच भाजपचं संख्याबळ जे आहे ते 117 पर्यंत गेलेलं आहे आणि त्याचबरोबर बंगालमधला विजय हा झालेला आहे, आसाममध्ये प्रचंड विजय झालेला आहे। तर या संदर्भामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदन करणारा एक ठराव मानला जाईल आणि एक प्रकारे शक्ती प्रदर्शन एनडीएच्या माध्यमातून केलं जाणार आहे। धन्यवाद राम, सविस्तर माहितीसाठी।